धन्यवाद मंडळी. हॅलो गाईज, आज आम्ही निघालो पंढरपूरला. उद्या आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीला आम्ही दरवर्षी जातो याच टायमिंगला आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला. तर आता निघालो आहे पंढरपूरला. ही आमची मंडळी अशी हे कालूराम गावंड आहेत, चेतन गावंड, समाधान गावंड, तसंच त्यांचा सुनील गावंड यांचा भाचा आणि सुनील गावंड हे उपसरपंच, आणि तसंच आमचे तेजस गावंड आणि अविनाश गावंड हे आमचे साडू. अरे टंट्याव पण आहे. हे 2 टंट्याव आहेत बघ. अरे हे कशाला घेतलं? जेवण बनवायला. तर मित्रांनो, आता आम्ही CNG टाकून झालेली आहे. CNG टाकून झाली आणि आत्ता आम्ही थेट निघतो पंढरपूर या ठिकाणी. थेट दरवाजा बंद केला तर बरा होईल तुमचा. हे बघा, हे आहेत नाही चेतन, हे बुवा आहेत बोलतं, पण लाजालो आहेत. लाजालो आहेत बुवा ते. आमचे समाधान बुवा बघा लाजतात. हे फुल केलीच नाही. हे जो भाचा आहे उपसरपंचचा, तो पंढरपूरला जाण्यासाठी मामाच्या बरोबर बोलत जातोय. तो कल्याणवरून आलाय पंढरपूरला जाण्यासाठी. बघा एवढी ओढ आहे पांडुरंगाची. पहिल्यांदाच आलाय, पण त्याला वाटतंय नाही का पांडुरंगाचं दर्शन घ्यावे. हा, मुंडी हलवली की नाही, बोलला नाही पण हलवली, म्हणजे त्याला वाटतंय पांडुरंगाचे दर्शन. मामा काय बोलले नाही, मामा नुसतं हसतंय तुझा. त्याचा घे कोणचा ड्रायव्हरला काय ड्रायव्हर, गाडी व्यवस्थित चालव. सावकाश जाऊ दे, सावकाश, आपल्याला टाइम आहे. हा, रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा. आता हे आमचे जरा आलस चढला आहे ना, झोप आली होते. सगळे लोक हे मित्रांनो, हे सर्व कामगार आहेत, लोक कामावरशी सर्व आलेले आहेत ड्युटी करून. आणि उद्याना सुद्धा फक्त संडे आहे, 1 दिवसाची सुट्टी घेतात. जरी संडे नसता तरी आम्ही दुसऱ्या दिवशी जॉईंट होतो. स्वतःबद्दल काय नाही सांगेस. माझं नाव आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला जयदास गावंड ऑफिसर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. कमेंटमध्ये कळवा पंढरपूरची यात्रा कशी आहे ती. पंढरपूरची वारी करायला तुम्ही पण येत जा. आम्ही चाललो, तुम्ही पण येत जा. तर तुम्हाला हे 1-2 ब्लॉक होतील. एकाही ब्लॉकमध्ये काय बसणार नाहीये. तर मित्रांनो, आमची CNG त्या पंपात टाकून झाली. आता या पंपात आलो आम्ही पेट्रोल टाकायला. तर आम्ही आहेत इकोमध्ये. इको घेऊन चाललो पंढरपूरला यावेळी. आमचा जो उपसरपंचाचा भाचा आहे, तो माझा पण भाचा आहे. तो लई लाजतंय बघा, हसते कसा. बघा आमची भाषा कशी आहे, यांगा आणि त्यांगा. ही आमची आगरी भाषा आहे. आता आमचा ड्रायव्हर बोलते यांगा आहे, त्यांगा आहे. ड्रायव्हर जरा वस्ताद आहे, त्याविषयी का आम्हाला टेन्शन नाही. पण त्या गेल्या वर्षी त्याचा भाऊ जो होता दर्शन, त्याची कट वेगळी होती. यावेळी या भावाची कट वेगळी दिसतोय. ड्रायव्हर आमचा जो आता 3 ड्रायव्हर आता पुन्हा बसल नाही. तर मित्रांनो, आता आम्ही लागलेलो आहे खंडाल्याच्या घाटाला. लागलेले आहे. टायमिंग झालेलं आहे 10 वाजले. 10 वाजले. पंढरपूरला जाताना किती वाजतील मला तरी टायमिंग नाही पाहिजे. तुम्हाला इथे काय कारण कुठं ट्रॅफिक होईल, काय होईल, तर त्याचं सांगता नाही. तरी पण आम्ही सकाळी 6 वाजेपर्यंत पोचणार पंढरपूरला. पण तरी पण जाताना आता आम्हाला पहिलं अजून जेवण करायचं आहे. ते 40 रुपये कांद्यावाला जेवण आहे, काय 50 रुपये किलोचे कांदा, ते बघूया. आणि आम्ही भजन घेणार आहेत गाडीमध्ये. नाश्ता झाल्यावर समाधान बुवा गायक, चेतन
चेतन बुवा ओ चेतन बुवाला विचार पडला, डोक्यावर हात ठेवला त्याने, मोठा टेन्शन आलाय. आमचे मुख्य कलाकार कालूराम दया गावड सातारकर, म्हणजे ते कोण काय बुवाचं नाव रे, इंदोरकर बाबांच्या हाताखाली होता कालूराम दया गावड इंदोरकर बाबा. ते भरपूर कीर्तन मध्ये कसं सांगताना त्यांचे जे हालचाल जी असते त्या हालचाली लोक जास्त फिदा होतात. आता चेतन बुवा यांना समजा वाटतंय का माझा मोबाईल लाल का दिसला, मसाला टाकला असेल पाठीमागून, असं पण असू शकतं. तर मित्रांनो बघा, आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करत जा, मित्रांनो. तर मित्रांनो आमचा ड्रायव्हर तेजस, त्याचा त्याने घरून का आणलेलं रे, कांदे पोहे आहेत, कांदे पोहे स्पेशल कांदे पोहे आणले, लिंबू पिलून मागवलंच काय कुठून मागवले पोहे रे, एवढा गड्डा झालाय तर ते गरम भरल्यामुळे त्यांचा गटका झाला. असं आहे का, चावी गाडीची बघ. आणि इकडं मालकरी बुवा आहेत आपले, समाधान बुवा, आणि त्याने भाजी आणलेली बटाटा भाकरी आमच्या आग्र्यांची भाकरी असते, लय भारी टेस्टी असते. तुम्ही खाऊन बघा भाकरी कशी असते ती, पीठ उकळून बनवतात. तुमची भाकरी करतात तव्यावरची, तिला नाही काय नाही. आणि आता या हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेली आहे, कोणी पनीर कोल्हापुरी दिलेली आहे, कोणी मसाला राईस दिलेला आहे. तुम्ही काय ऑर्डर दिलेली आहे? पनीर मसाला राईस. काय बोल, जोरात बोल. तंदुरी रोट्या पण सांगितलेल्या आहेत. 25 ऑर्डर की 25 ऑर्डर एवढी म्हणता ना बाबा एवढी नसेल. बोलता का, बोला काय काढू. आम्ही फक्त 3 रोट्या आणि पनीर मसाला मागवलेला आहे एवढ्यातच, कारण कसं आम्ही तर प्रवासाला चाललेलो आहे, त्यामुळं जास्त खाऊन फायदा नाही. तरी मंडळी आम्ही उद्या दर्शन झालं ना पांडुरंगाचा, मस्त बेस्ट जेवणार. आणि मित्रांनो मी सांगितलेलं आहे मसाला राईस आणि मसाला राईस खाऊन झाल्यावर आम्ही इथून जेवून झाल्यावर सरळ नाकाला हात काढला होतं जाणार पंढरपूरला. थेट पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरला गेल्यावर पहिला ब्लॉग टाकणार आणि नंतर दुसरा ब्लॉग आमचा उद्यासाठी होणार. तर तुम्ही पंढरपूरला गेल्यावर पहिल्यांदा काय करणार, कुठे जाणार? पहिला नदीवर जाणार, आंघोळ करणार. म्हणजे तुम्ही पहिले चंद्रभागेवरती जाणार, तिथे स्नान करणार, मग नंतर दर्शन घेणार पहिले पांडुरंगाचे. दर्शन झाल्यावर नंतर मग थेट निघणार ते घरी. आम्ही तर म्हणजे हे आता सध्या तुमचं जेवण आलेलं आहे. जेवण बघू शकता. आम्ही हॉटेलमध्ये, हॉटेलचं नाव काय रे? भुवन धाबा. हॉटेलचं नाव काय? त्या हॉटेलमध्ये बसलं आहे. तर ते पनीर मसाला सांगितलेला आहे आणि मी सांगितलेलं आहे मसाला राईस. तिकडं तंदुरी रोट्या आणि दुसरं काय रे त्यांचं कोल्हापुरी. तर मित्रांनो जेवायला सुरुवात करतो आता आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो हा मसाला राईस मी एक चमचा खाऊन बघितला, मस्त टेस्टी बनवलेला. तर या जेवायला आता लिंबू मारून घेते कांद्यावर आणि राईसवर, मीठ पण एकदम टेस्ट. चेतन बुवा आहेत बघा, जरा लाजालू नाही ते ना लाजालू आहेत बघा, घाबरतात. कांदा खातो याला पूर्ण वांदा, हो दे वांदा, खा कांदा. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करत जा. बोला बोला हो उप हां बोला. उर्फ ढोंगी बाबा 12 वाजतील जो बोला. झाला का हो का.
त्यांचे अर्जुन बुवा गुरुवर्य. अर्जुन बुवा त्यांचे गुरुवर्य आहेत. गणेश महाराज नाही. कोणाकडून तरी ज्ञान घ्यावं. हरिनाम कुठं फुकट जात नाही मित्रांनो. हरिनाम कुठं फुकट जात नाही. तरी पण दत्ता गावण हे माझे काका होते. ते आता आम्हाला गेल्या वर्षी सोडून गेले. यावर्षी ते काही येऊ शकले नाही. मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करीत. तर मित्रांनो आता जेवण आमचं झालेलं आहे. जेवण झालं. पब्लिक बघा जेवणाला. हॉटेल चांगलं आहे. जेवण पटापट झालं. जेवण मस्त होतं. बघत होतं जेवण. आम्ही जेवण झालं 12च्या आत जेवण झालं. आता थेट निघण्याचं पंढरपूर. मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही पंढरपूरला जायला निघालो. आता आपण कुठून निघालो? पहिलं पुण्यावरून. सकाळी पंढरपूरला जायला निघालो. अरे पुणे आता जेवलो कुठं? पुण्याला काय कुठं? हां. तर आता आम्ही पंढरपूरला जायला निघालो. तर आमचा समाधान बुवा आहे. चेतन बुवाचा सोडून द्या. तो बघा एवढा लाजालो आजपर्यंत. तुम्हाला कोण माणूस आढळलाय का? आढळलंय का? हा माणूस एवढा लाजालाय ना. बघा तुम्ही रडतंय का हसतंय कळायला मार्ग नाही. बघा तुम्ही किती हसतोय. तर जाऊ द्या. चला ते पुढचं सोडून द्या. तो माणूस लाजाला तो पुन्हा समोर 4 चौघात मस्करी बस झाली. आपण आता पांडुरंगाचे गुणगान गाऊया. चला चालू करतो. समाधान बुवा घे पकड. अभंग. अरे पकड आता. गाडी पंक्चर झाली. चला उतरा आता. मित्रांनो आमची गाडी आता पंक्चर झाली. बघतो आम्ही काय नक्की पाऊस तर पडतोय. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज की जय. जय. चला बोला बोला बोला. जय जय राम. जय जय राम. राम कृष्ण हरी 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 हरी. नवीन शिकलाय रे. जय जय राम कृष्ण हरी. जुनं विसरलं सगळं. हरी. तर मित्रांनो 6 वाजता आमची एंट्री झालेली आहे पंढरपुरामध्ये. 6 वाजले. सकाळचे 6 वाजता एंट्री झालेली. अजून आम्हाला जायचं आणि आता हे बघा दिंडी आलेली आहे. अरे थांब एक दिंडीवर दिन. मित्रांनो ही दिंडी आली आणि आम्ही अजून परत नदीवर जायचं आहे आंघोळ करायला. पाहू शकता दिंडी भरपूर मोठी आहे. Oh,
तर आमचे चेतन महाराज उतरलेत. आता आम्ही पंढरपुरामध्ये पोचलो आणि गाडीमधून उतरलो. बघा कसे चेहरे झाले. हे आमचे ड्रायव्हर तेजस गावण. ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे. ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे गाड्यांचीच. तेव्हा आता भरपूर चालत जायला लागेल आम्हाला अर्धा एक तास. तर मित्रांनो आता नदीवर आंघोलीला जाण्यासाठी पब्लिक बघा. मागे बघा आणि पुढेही बघा. बघा पब्लिक किती आहे. आणि नदीवर गेल्यावरती पब्लिक बघा. पंढरपुरामध्ये आता ही पब्लिक. मोबाईल डबरा. आमचे चेतन बुवा बोलतात 50,000चा मोबाईल एडिटिंगसाठी घ्यायला पाहिजे होता. त्या 14 लाखाची गाडी घेतात आणि त्याचा हिशोब माझ्यावर टाकून देतात. ते बघा दिंडी आलेली. मित्रांनो हा जो इथे आहे हा इथे एस टी स्टँड दिसतोय. हा एस टी स्टँड आहे. आणि यावेळी सोयी मात्र व्यवस्थित केली आहे. पंढरपूरला जागा रोड व्यवस्थित बनलेले आहेत आणि आजूबाजूला जागा पण व्यवस्थित आहे. आवारा व्यवस्थित केलेला आहे. जाण्या येण्यासाठी सोय तर व्यवस्थित केलेली आहे. यावेळी पंढरपूरला चांगलं वाटतं. तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता पब्लिक पंढरपूरमध्ये आगमन आता आंघोलीला झालेलो आहेत. चंद्रभागेला पण काही दर्शन घेऊन आलेले पण आहेत. तर बघा पब्लिक हे आता आम्ही चाललो आणि येणारी पब्लिक पण आहे. बघा गर्दी अलोट गर्दी पंढरपूर जल्लोष. अरे झोपलं कोण? झोपलो. अरे कीर्तनाचा घबराट बघा. विठ्ठल नावाच्या घोषात जय घोषात. मीच बोलू? हो मग मंडळी पाहू शकता पांडुरंगाच्या दर्शन करून पण आलेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाला पण चाललेत. अशी गर्दी अफाट गर्दी पाहू शकता तुम्ही मंदिराकडे जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गाला. अवघा विठ्ठल नामाच्या गजरात. विठ्ठल नामाच्या गजरात दिंड्या ज्या चालू आहेत त्या पण बघा. सेंटर बघा कसं बांधलेले आहेत. यावेळी उत्तम सोय केलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो. तर मंडळी पाहू शकता गर्दी दिंड्यांची अलोट गर्दी पंढरपुरामध्ये. विठ्ठल नामाचा एक गजर. आनंदी आनंद आहे. किती आनंदी आनंद या पंढरपुरामध्ये. भक्तांचा किती जल्लोष चालू आहे बघा गजराचा. तुम्ही पण येत जा पंढरपूरला. आम्ही तर आषाढी एकादशीची कंटिन्यू येतो दरवर्षाला. पण तुम्ही पण येत जा आणि विठ्ठलाचे दर्शन घेत जा. बघा तुम्ही एकदा पंढरपूरला येऊन कसं विठ्ठलाचे दर्शन घेऊन बघा. अलोट गर्दी कशी असते. आषाढी एकादशीला जे येतात त्यांना आनंद वाटतोय.
काढून आहे ना चक्का जाम आहे. इथून सर्कल आता कुठे जायचं कुठे नाही ते मार्ग बघतात. मित्रांनो पाहू शकता अफाट गर्दी पंढरपुरामध्ये. बघा बघा गर्दी. आता आम्ही ते रेल्वे फाटकामध्ये उभे. हे रेल्वेचा रस्ता आहे तिथे आलेलो. हे बघा हे रेल्वेचा रस्ता आहे आणि ही गर्दी बघा किती अफाट गर्दी आहे. एवढी भक्तजनांची पंढरपुरामध्ये गर्दी. आषाढी एकादशीला येत जा, आषाढी एकादशी आणि करत जा. गाडी आली गाडी आली गाडी आली. बघा किती भक्तजनांची गर्दी आहे. हे बघा रेल्वेच्या पुलाच्या खालून भक्तांची गर्दी कशी अफाट आहे. मी पुलाच्या वर आहे. हे बघा रेल्वेच्या पुलाच्या खाली हे रस्ता आहे. हे बघा इकडे पण बघा गर्दी किती. सर्व बाजूला गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी असते. मित्रांनो आज आषाढी एकादशी. पण आषाढी एकादशीला अफाट गर्दी आहे. अजून नदीवर गेलोच नाही पण नदीच्या या अवतीभोवती जे रोड आहेत पंढरपुरामध्ये येण्या जाण्याचे त्या रोडला गर्दी किती भक्तजनांची आहे पाहू शकता तुम्ही मंडळी. काय माऊली हे बघा काका हात करतात. रामकृष्ण हरी पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय. काका काका तुम्ही कुठून आल्यात? नाशिकवरून. दरवर्षी येता का? हो दरवर्षी. दरवर्षी येता. तुम्हाला कशी वाटते आषाढीची वारी? आळंदीवरून पायी आलो. आळंदीवरून पायी आले तरी पण तुम्हाला वारीचा आनंद कसा वाटते? आषाढी एकादशी म्हणजे एकदम समाधान वाटतं. जीवाला एकदम सर्वात आनंद. सर्वात मोठा आनंद आहे आषाढी एकादशी. तर पहा मंडळी यांना किती आनंद होत आहे जे वारीला येत आहेत लोक. त्याच्यासाठी ते किती उत्सुक आणि किती आणि आज ते आळंदीवरून चालत आलेले आहेत. तरी पण त्यांना एवढ्या म्हणजे आनंद आहे की दरवर्षी इथे ते येतातच येतात. आम्ही पण काका पनवेलवरून येतो पण आम्ही गाडीला येतो. काही पायी दिंड्या पण येतात. पायी दिंड्या पण येतात पण आम्हाला कसं कामाच्या याच्याने सुट्टी भेटत नाही तर आम्ही तर तुम्ही आनंद येतो. आम्ही शेतीचे काम मग आम्ही काय ये लावून चालून. ठीक आहे चला माऊली. पुंडलिकावर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मला चॅनल पाहत जा. भजनच असतोय. जयदास गावंड ऑफिस आहे. चला कशी आहे? येणार ना तर आषाढीला? हो बोल. हे टी शर्ट आहे. टी शर्ट घेतले आम्ही. असं बघू नदी गेलो घालतो आणि बघतो टी शर्ट आहे. एक दाखवा अजून. तर मित्रांनो चला आता नदीवर.
गजा. मंडळी पाहू शकता, गर्दी चक्का जाम झाला. नदीवर जायला दिंड्या सर्व बाजूने दिंड्या आल्या. चक्का जाम झाला मंडळी सर्व बाजूला. माऊली इथे आलेलं आहे अंघोलीसाठी. खालीच उतरायला एवढी गर्दी. याची घरी व्हिडिओ घे. हा वारकरी बघा, दिघाटीचा वारकरी समाधान बुवा कसा आहे डोक्यावर. याला बोलतात वारकरी. घोंगडी कुठे आहे? घोंगडी खांद्यावर तुमच्या ते लागतंय हो वारकऱ्याच्या तेजस बुवा. बघा मी मंडळी कशी गर्दी आहे भक्तजनांची. सुनील इकडे चला, आलं सगळं इकडे चला. तेजस पुढे पुढे गेलाय. मंदिराकडे. तर मित्रांनो हे मंदिर मध्ये घे. मेन पॉइंट नाही घे. मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ एवढ्यातच कंप्लीट करतो. चला.